नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत ब्रह्मगिरी किल्ल्याला। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ट्रेकर्स कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण नाशिकमध्ये आहोत। आज आपण ब्रह्मगिरी आणि भंडारदुर्ग या ठिकाणी भेट देणार आहोत। तर आत्ताच आपला प्रवास सुरू झाला आहे। साधारण एक 3 तासाची चढाई आहे वरती चढण्यासाठी। मित्रांनो, भंडारदुर्गला जर यायचं असेल तर हे जे शंकराचं मंदिर आहे, जिथे शंकरांनी जटा आपटली होती, त्याच्या मागूनच भंडारदुर्गला जायला वाट जाते। ही वाट आहे, या वाटेने तुम्ही भंडारदुर्गाकडे जाऊ शकता। भंडारदुर्गकडे जाताना जी वाट आहे ती थोडी निसरडी आहे आणि बाजूलाच दरी आहे। तर तुम्हाला इथून चालताना बरीच काळजी घ्यायला पाहिजे, कारण थोडा जरी तोल गेला तर तुम्ही डायरेक्ट खाली दरीमध्ये पडू शकता। ब्रह्मगिरीवर अनेक जण येतात, पण इथे भंडारदुर्गा किल्ला आहे हे बहुतेक जणांना माहितीच नाही आहे, त्यामुळे बहुतेक लोक इकडे येतच नाही। आणि ब्रह्मगिरी पाहून आणि गंगेचं उगमस्थान पाहून आणि शंकराने जिथे जटा पडली ते मंदिर पाहून ते रिटर्न जातात। त्यांना माहितीच नाही का पुढे एक किल्ला देखील आहे। तर तुम्ही आलात तर इथला हा किल्ला नक्की पहा। अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे। जेव्हा कधी याल तेव्हा नक्कीच त्या किल्ल्याला देखील भेट द्या। तुम्ही पाहू शकता बाजूलाच दरी आहे, त्यामुळे इथून चालताना भरपूर काळजी घेऊन चाला, कारण का थोडा तरी पाय तुमचा घसरला तर तुम्ही खाली पडू शकता दरीमध्ये। ब्रह्मगिरीवरती कधी याल तुम्ही तरी ते माकडांची विशेष काळजी घ्या, कारण का या ठिकाणी बरेच माकड आहेत जे तुम्हाला भरपूर त्रास देतील या ठिकाणी। तर येताना एक काठी नक्कीच घेऊन या सोबत। या गडाच्या जवळ देखील एक टाका आहे, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता टाकं, पण येथील पाणी पिण्यायोग्य नाही आहे सध्या तरी। आता आपण भंडारदुर्गाच्या जिथून ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या सुरू होतात त्या टप्प्यावरती आलेलो आहोत। तर इथून तुम्ही पुढे पाहू शकता कातळामध्ये हवा पूर्णपणे कोरलेला आहे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे। अतिशय सुंदर असा भाग कोरलेला आहे पायऱ्यांमध्ये। तुम्ही माझ्या मागे पण पाहू शकता, अतिशय सुरेख असा कोरलेला भाग आहे पूर्णपणे। आपण या कोरलेल्या भागातून पुढे आलो का या ठिकाणी आपल्याला बाहेर निघायला एक छोटासा असा छोटीशी अशी वाट आहे, ज्या वाटेतून आपल्याला या कातळातून कोरलेला जो भाग आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर पडावं लागतं। बघू शकता हाच भाग आहे, छोटासा दरवाजा। ह्या दरवाजातून आपण इथून बाहेर पडतो। पूर्णपणे कोरलेला भाग आहे कातळामध्ये, अतिशय सुरेख असा कोरला आहे। चला आपण पुढे जाऊया आता।
आपण त्या दरवाज्यातून आता बाहेर आलो. तर हा किल्ला ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे तो म्हणजे हा निसर्गनिर्मित तयार झालेला ब्रिज. माझ्या मागे पाहू शकता अतिशय अरुंद असा हा ब्रिज आहे. तर या ब्रिजवरून तुम्हाला अतिशय हळूहळू आणि सावधानतेने पुढे जावं लागतं. चला आपण पुढे जाऊया मग या ब्रिजवरती. सहसा या भागात कोण येत नसल्यामुळे या ठिकाणी गर्दी इतकी नाही आहे. जितकी गर्दी तुम्हाला ब्रह्मगिरीला जाताना मिळते त्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी नाही आहे. आता आपण ह्या ब्रिजवरती आहोत. या ब्रिजवरती दोन्ही बाजूला खोल दरी आहे. आता आपण ब्रिजवरती आहोत आणि ब्रिजवरती दोन्ही बाजूला खूप मोठी अशी खोल दरी आहे. ब्रिज पार केल्यावरती आपण पुन्हा एकदा या कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या ठिकाणी पोहोचतो. आणि इथून देखील तुम्हाला तसंच वरती चढावं लागेल. किल्ल्याचा जो निसर्गनिर्मित बुरुज तयार झालेला आहे त्या बुरुजापर्यंत जाण्यासाठी आपल्याला या कातळात कोरलेल्या शिड्यांचा वापर करावा लागतो. अतिशय सुरेख अशा कोरलेत. वरचा भाग पाहू शकता तिचे सुंदररित्या कोरीव काम केलं या ठिकाणी. तुम्ही हा ब्रिज पार केला का तुम्ही जो या किल्ल्याचा नैसर्गिक असा बुरुज आहे जो नैसर्गिकरित्या तयार झाला आहे तिथे तुम्ही पोहोचता. अतिशय सुरेख असा हा किल्ला आहे. प्रत्येकाने पाहायला हवा एकदा तरी.
आणखी आपल्याला 2 टाक्या पाहायला भेटतात. त्याचं देखील पाणी पिण्यायोग्य नाही आहे सध्या. आता आपण या किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर आलो. तुम्ही मागे पाहू शकता हा बुरुज आहे. तर हा किल्ल्याचा शेवटचा टप्पा आहे. तर चला आपण या बुरुजाकडे जाऊया. संपूर्ण गड आपला एक्सप्लोअर करून झालेला आहे. तर आता आपण आपला परतीचा प्रवास सुरू करूया लवकरात लवकर, कारण की दुपारचे 2 वाजलेत जवळपास. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की दरी आहे या ठिकाणी. तर सावधानतेने काळजी घेऊन हा गड सर करावा. मित्रांनो, आपला भंडारदुर्ग पूर्णपणे पाहून झालेला आहे. जवळपास दुपारचे 2-2:30 वाजलेत. तर आता आपण परतीच्या प्रवासाकडे निघालोत. तर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. महाराष्ट्र ट्रेकर्स कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.